मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड आज मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या कामांची पाहणी करतात। नालेसफाई असेल, बाबा हॉस्पिटलची पाहणी असेल, ते सकाळी नालेसफाईची पाहणी केली, आता बाबा हॉस्पिटलची पाहणी करताय। कोरोनाचे रुग्ण मुंबईमध्ये सातत्याने वाढतात। काल देखील जवळपास 31ने कोरोना रुग्णांचा संख्या जी आहे ती मुंबईत वाढलेली आहे। बाबा हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत आहे। काही मेजरमेंट प्रिकॉशन्स या या हॉस्पिटलकडनं घेण्यात आलेले आहेत का? नाही, मी त्यासाठीच आता बघत होते आतमध्ये तुम्ही जर बघितलं असेल, डॉक्टरांनी मला सांगितलं आणि मी 4-5 पेशंटना विचारलं जेवढे आहे त्याच्यामधल्या जवळपास मला वाटतं 40-50% महिला ज्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला लूज मोशन होतं आहे। त्यामुळे सगळ्यांना मॅक्झिमम लोकांना तिथे जो त्रास आहे तो लूज मोशन, उलट्या आणि चक्कर हा त्रास तिथे महिलांना आहे। त्यामुळे मी त्यांना सांगितलं की ज्या वॉर्डमधल्या महिला आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की 4 दिवसापूर्वी तर पूर्ण वॉर्ड भरलेला होता आणि मॅक्झिमम लोकांना हाच त्रास होता की डायरिया, याच्यामध्ये लूज मोशन, उलटी आणि चक्कर येणं। तर मला असं वाटतं की ज्या वॉर्ड ऑफिसमध्ये झालं असेल त्या वॉर्ड ऑफिसच्या लोकांनी याची काळजी घेतली पाहिजे। मी विचारलं तिथल्या, मला वाटतं याच वॉर्डमधल्या काही महिला आहेत, हलावापूलच्या इथल्या महिला काय मला तिथे भेटल्या, त्यांनी सांगितलं की हलावापूलच्या एरियामध्ये आम्ही राहतो आणि तिथे आम्हाला लूज मोशन सुरू झालेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जे तुम्ही सांगताय कोरोनाची मोठ्या प्रमाणामध्ये साथ आहे आणि अशा वेळेला खूप काळजी घेणं आवश्यक आहे, कारण मुळात नालेसफाई आणि स्वच्छ पाणी, दुर्दैवाने काय होतं पाणी पण स्वच्छ मिळत नसल्यामुळे ड्रेनेजचं पाणी वगैरे जाऊन त्या ठिकाणी लोकांना डायरिया होतो। या सीझनमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये दूषित पाण्यामुळे ते आजार पण वाढतात, मच्छरमुळे डेंगू वगैरे होतो, 1-2 लोक टायफॉईडची पण त्या ठिकाणी आहेत। या सगळ्या गोष्टीवरती लक्ष देण्याची पूर्णपणे जबाबदारी जी आहे ती मुंबई महानगरपालिकेची आहे। पण दुर्दैवाने त्यांनी लक्ष न दिल्यामुळे आज टायफॉईड असेल किंवा डायरिया असेल हे पाण्याच्या दूषितपणामुळे झालेले आजार आहेत। त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे। नालेसफाईबद्दल सकाळीच मी तुम्हाला बोलले की ज्या तऱ्हेने त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला पाहिजे। आता इथे आम्ही आहोत हॉस्पिटलला 90 करोड रुपयाचं त्या ठिकाणी टेंडर करण्यात आलं, पण मला वाटतं ते कमी करून 30 करोड करण्याचं काम या वर्षाच्या बजेटमध्ये झालं। दुर्दैवाने आपण बघतोय की मुंबई महानगरपालिकेची मोजकीच हॉस्पिटल्स आहेत आणि आता खरं तर सगळ्यात मोठी आपली प्राथमिकता काय असली पाहिजे तर आरोग्य। करोनाने तर आपल्याला शिकवलं की आरोग्य किती महत्त्वाचं आहे, पण दुर्दैवाने आरोग्य विभागाचे पैसे त्या ठिकाणी कमी करण्याचं काम झालेलं आहे। सकाळी 11 वाजता 12 वाजता आला तर तुम्हाला दिसेल की मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत ते फक्त औषधं घ्यायला आणि त्या OPDसाठी त्या ठिकाणी असतात, पण आज तुम्ही स्टाफचा जर बघाल तर जवळपास 64 पदं जी आहेत ती चतुर्थ श्रेणीची रिक्त आहेत। म्हणजे वॉर्ड बॉय नाही आहेत, नर्सेस नाही आहेत, जे काउंटर खोलतात OPDचे ती मंडळी नाही आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी 4 काउंटर असले तरी 1 किंवा 2च काउंटर त्या ठिकाणी ओपन असतात आणि ही सगळ्या गैरसोयीकडे लक्ष देण्याचं काम खरं तर मुंबई महानगरपालिकेने करायला पाहिजे होतं, पण दुर्दैवाने त्या ठिकाणी नगरसेवक नाहीत आणि प्राथमिकता खरं तर हे असलं पाहिजे होती। पण आपल्या कोणाला तरी मित्राला टेंडर द्यायचे रस्त्याचे म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये टेंडर दिले गेले, अजून रस्त्याचं काम नाही आणि जे या ठिकाणी आरोग्य व्यवस्थापनावरती खर्च करायला पाहिजे होतं त्याला कट करण्याचं काम केलेलं आहे। आज लोकांना औषध मिळत नाही, आम्ही विचारलं तर एक्सरे मशीन बंद आहे, जे आहे आपली काय म्हणतात त्याला सिटी स्कॅन मशीन जी आहे ती पण अधिकारीच मला सांगतात की ती प्रायव्हेट माणसाला दिलेली आहे, त्याच्या माध्यमातून ती चालते। म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या मुंबई महानगरपालिकेच्या ह्या ज्या मोठ्या हॉस्पिटल्स आहेत हे तर भाबाचं बोलतो, आपण इतरही हॉस्पिटल बघू शकतो की त्या ठिकाणी ज्या तऱ्हेने लक्ष द्यायला पाहिजे। तुम्ही कधी ICUमध्ये फोन करा, तुम्हाला कधीच ICUमध्ये बेड मिळणार नाही मुंबई महानगरपालिकेच्या, कारण त्या ठिकाणी एवढा लोड आहे पण व्यवस्थापन शून्य आहे, फंड शून्य दिला जातो। त्या ठिकाणी असलेल्या सुविधा, रिक्त पदं हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा विषय झालेला आहे आणि म्हणून गरीब माणसांनी जायचं कुठे? सोनोग्राफीसाठी वगैरे 4-4, 3-3 दिवस जर थांबावं लागत असेल तर यासारखं दुर्दैवी नाही आहे। खाजगीकरण मोठ्या प्रमाणात होतं, कारण की मुंबई महानगरपालिकेच्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे मोजकीच रुग्णालयं राहिलेली आहेत ताब्यात, त्यामध्ये पण खाजगीकरणाचा डाव महापालिका आखते का? कारण की नवीन जी रुग्णालय महापालिका बनते ती खाजगी लोकांच्या ताब्यात जाणार आहे। आता मला वाटतं हे जे रुग्णालय याचं रिपेअरिंग किती वर्षापासून चालू आहे? 10 वर्षापासून। शताब्दीचं नूतनीकरण केलं आणि शताब्दी कोणाला ते प्रायव्हेट माणसाला द्यायचं चाललेलं आहे। अजून मला वाटतं एक हॉस्पिटल आहे त्याचं पण नूतनीकरण केलं आहे, त्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा पैसा लावला आणि नंतर ते एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीला द्यायचं आहे, मुलुंडचं पण। त्यामुळे मला असं वाटतं की चाललं आहे काय, एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहिजे होती की हेल्थला प्रायोरिटी द्यायला पाहिजे होती। मुंबई महानगरपालिकेचं आम्ही सांगतो की 51,000 करोड ठेवी आहे, मुंबई महानगरपालिका सगळ्यात मोठी याच्यातली काय म्हणतो की महानगरपालिका आहे, पण ज्या आरोग्य व्यवस्थापन लक्ष द्यायला पाहिजे। तुम्ही सायन हॉस्पिटल बघा, तुम्ही KM बघा, तुम्ही नायर बघा, आता आम्ही भाबामध्ये आहोत, शताब्दीमध्ये मधल्या काळात मी जाऊन आले, कोणत्या मशीन बंद आहे ह्याचा जर रेकॉर्ड काढला ना तुम्हाला दिसेल की सोनोग्राफी, CT स्कॅन, एक्सरे इतकी दुरावस्था आहे। खरं तर इथले डॉक्टर लोकांचं पण काही म्हणणं आहे, म्हणजे त्यांना काही लोकांनी मला सांगितलं की तुम्हाला आम्हाला पर्सनली भेटायचं आहे, कारण त्यांच्याही काही समस्या आहेत।
दुर्दैवाने ज्या तऱ्हेने मुंबई महानगरपालिकेने याकडे गोष्टी लक्ष द्यायला पाहिजे त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे. पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचं काम मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून चाललेलं आहे. म्हणून लोकांच्या विषयावरती आम्ही सातत्याने आवाज उठवण्याचं काम केलं आहे. ते येणाऱ्या काळात पण करणार आहोत. हुंडाबळी सातत्याने हुंडाबळीचे प्रकार समोर येताना पाहायला मिळतात. गरीब कुटुंबात नव्हे तर सधन कुटुंबात देखील हुंडाबळीचा हा संपूर्ण हगवणे कुटुंबियाचा प्रकार जो आहे तो समोर आलेला. वैष्णवीचा या सगळ्या प्रकरणात दुर्दैवी मृत्यू झालेला. हे दुर्दैवी खरं तर ती घटना आहे, कारण प्रतिष्ठित घरामध्ये ही घटना झालेली आहे. पण आपण सामाजिक आपली जर परिस्थिती बघितली तर सगळ्या घरामध्ये म्हणजे काय म्हणतात ती परंपरा छुप्या पद्धतीने चालू असते. आणि जे दुर्दैव आहे वैष्णवीच्या माध्यमातून पुन्हा एकदा या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम झालेलं आहे. मयुरींनी स्वतः येऊन काही स्टेटमेंट दिलेले आहेत. त्याच्या माध्यमातून एक गोष्ट तर स्पष्ट झाली की प्रतिष्ठित घरामध्ये जे राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित आहे, सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित आहे, त्या घरामध्ये जर अशी घटना होत असेल त्यामुळे याच्या संदर्भामध्ये राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून मागे तरी काही कारवाई झाली नाही. बिचाऱ्यांनी तक्रार करून सुद्धा त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही दुर्दैवाने. परंतु येणाऱ्या काळात त्याच्यावरती कारवाई व्हावी. समाजामध्ये प्रबोधन कसं करता येईल, पुन्हा एकदा समाजाला समाज सुधारकांची आणि आपल्याचं मी सांगते महापुरुषांनी जी विचारसरणी दिली त्याच्याकडे कसं घेऊन जातील. दुर्दैवाने आजकाल पुन्हा एकदा आपण बघतो की एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे आहे बिघडवण्याचं काम चाललंय. सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम चाललेलं आहे. आणि महिला संदर्भामध्ये आम्ही सातत्याने बोलतोय की बदलापूर झालं की महिलांबद्दल चर्चा होते, कालची घटना झाली की महिलांबद्दल चर्चा होते. पण हे सातत्याने असणारी प्रोसेस आहे. या संदर्भामध्ये कडक कायदे केले पाहिजेत. अंमलबजावणी करणारी यंत्रणा, मग पोलीस यंत्रणा असेल किंवा लॉ एन्फोर्समेंट करणारी यंत्रणा विविध असतील, त्या सगळ्यांना त्यांची जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे. ज्या तऱ्हेने याच्यामधला पळवाटा शोधल्या जातात, ज्यावेळी मुली तिथे कंप्लेंट करायला येतात त्यावेळी त्यांना सिरियसली न घेता सामंजस्याची भूमिका घेण्याची भूमिका करण्यास सांगते, त्यांना प्रेशरच केलं जातं. ही बरोबर भूमिका नाही आहे. त्यामुळे आज आम्ही पोलिसांना सुद्धा तेवढंच जबाबदार धरतोय, राज्य सरकारला पण तेवढाच जबाबदार धरतोय. आता दादा बोलतात खरं तर की चावी दिली, पण अशी गोष्ट आहे की ह्या प्रतिष्ठित व्यक्तींनी विचारलं पण पाहिजे की ही चावी कशाबद्दल दिली, का दिली, कशी दिली. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सामाजिक प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. पण दुर्दैवाने ह्या एका विकृत मानसिकतेच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे या मानसिकतेला थांबण्याचं काम आपल्याला करावं लागेल. हुंडा हा घेणं आणि देणं हे दोन्ही चुकीचे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये या कायद्याची सुद्धा कॉलेज शाळा आणि मला वाटतं की सगळ्या मुलांना याची माहिती करून देणं आवश्यक आहे. त्यामुळे मला समाज प्रबोधक, कायद्याची कडक अंमलबजावणी आणि ज्या यंत्रणा ह्याची अंमलबजावणी करण्यामध्ये फेल झाल्या त्यांच्यासुद्धा कडक कारवाई. महिला आयोगाच्या अध्यक्ष यात फेल झाल्या का? कारण की महिला आयोगाच्या अध्यक्षांना हटवण्याची मागणी आता रोहिणी खडसे करतात. त्या म्हणतात की महिला आयोगाच्या अध्यक्ष दुहेरी भूमिका बजावतात. एकीकडे पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद, दुसरीकडे संविधानिक पद असलेलं महिला आयोगाचं अध्यक्षपद. त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच थेट पत्र लिहिलं. दुर्दैवाने काय झालं, महिला आयोगाचं पद जे आहे ना हे खरं तर मला वाटतंय राजकीय पार्टीशी संबंधित असलेल्या व्यक्तीला न देता हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार आहे. कारण त्यामुळे पारदर्शकता येऊ शकते. शेवटी काय राज महिला आयोगाच्या अध्यक्षाची जी पॉवर आहे ती खूप स्टॅच्युटरी पॉवर आहे. त्यांना खूप मोठे अधिकार आहेत. त्यांनी सो मोठं पण काही ॲक्शन करायला पाहिजे होत्या. दुर्दैवाने मयुरीने जी कंप्लेंट केली होती तिची कॉग्निजन्स पण त्यांनी घेतलं नाही. का? कारण त्यांचे जे सासरे होते ते त्यांच्या पक्षाशी निगडीत असल्यामुळे त्यांनी ती घेतली नाही आणि त्याच्यामुळे एका मुलीचा जीव गेलेला आहे. ही जबाबदारी तर घ्यावी लागेल. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राजमहिला आयोगाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते महिलांच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना जसं मी म्हटलं की राजकीय पार्श्वभूमी नसलेला अशा सामाजिक महिलांनाही संधी देता येईल का याच्यावर विचार केला गेला पाहिजे. आणि या पूर्ण प्रकरणाची जबाबदारी राजमहिला आयोगाला घ्यावी लागेल, रुपाली चाकणकरांना घ्यावी लागेल. कारण त्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि त्यांच्या दुर्लक्षामुळे आज ही घटना झालेली आहे. धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. वर्षा गायकवाड होत्या, ज्या खासदार आहेत आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. आज सकाळपासूनच मुंबईची नालेसफाई असेल किंवा मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलची अवस्था असेल या सगळ्यांची पाहणी वर्षा गायकवाड यांच्याकडनं केली जाते. महत्त्वाचं विधान त्यांनी आपल्यासोबत बोलताना केलं की राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद जे आहे ते आता एखादा कोणत्याही राजकीय व्यक्तीकडं देण्यात न यावं तर एका सामाजिक महिलेकडं ते पद जे आहे ते देण्यात यावं, जेणेकरून त्या पदाला त्या महिला ज्या आहेत त्या न्याय देतील. राजकीय व्यक्तीकडे ते पद गेल्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून सगळ्या निर्णय जे आहेत त्या पदावरती असलेल्या महिलांकडनं होतात. त्यामुळे या संपूर्ण वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सर्वस्वी जबाबदार जे आहे ते महिला आयोग आहे असं रोकटोक थेट भूमिका जी आहे ती खासदार वर्षा गायकवाड यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई.